कर्मवीरांना आदर्श मानून आणि त्यांच्या ध्येय आणि सूत्रावर पुढे चालण्याची जिद्द बाळगून ही संस्था उभी आहे. आत गेल्यानंतर खरं तर प्रत्येक दीदी-दादांनी मला प्रत्येक तिथल्या प्रकल्पाचं जे काही काम सुरू आहे त्याच्याबद्दल कल्पना दिली. मी उमेश दादाला म्हटलं, की "तुझी मुलं इतकी तयार आहेत. मुलाखतीच्या दरम्यान असं काही झालं तर अजिबात बावचळून जायचं नाही. त्याच कॉन्फिडन्सनं पुढे जायचं जसं मी आत्ता जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये." खरं तर मला विषय खूप कठीण देण्यात आला, की मुलाखत आणि त्याच्या अगोदर मला सांगण्यात आलं, की अधिकारी होण्यासाठी काय-काय लागतं. बऱ्याच वेळेला इथं जमलेल्या तुमच्या म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना मला माहीत नाही, की मला अधिकारी व्हायचं होतं की नव्हतं. मला स्वतःला व्हायचं होतं, इकॉनॉमिस्ट व्हायचं होतं. अर्थशास्त्रज्ञ व्हायचं होतं. अमर्त्य सेन यांची पुस्तकं मी वाचायचो त्या कालावधीमध्ये. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो आणि बसायचा हा कधीच विचार केला नव्हता. मला पी-एच-डीला एम-एस-सी नंतर पी-एच-डीला न्यू कॅसल अपॉन टाईन इंग्लंडमधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं. कॉमनवेल्थची स्कॉलरशिप मिळाली आणि आता जायचं ठरलं आणि तितक्यात कॉमनवेल्थ डिसॉल्व्ह झालं आणि माझी स्कॉलरशिप मला मिळू शकली नाही. आणि मग त्या न्यू कॅसल अपॉन टाईन युनिव्हर्सिटीचं मला पत्र आलं, की तुमचं ॲडमिशन आम्ही कन्फर्म करतो आहोत. पण स्कॉलरशिपचं तुमचं तुम्ही बघा. आणि मग पी-एच-डीला ॲडमिशन तिथंच मी राहुरीला घेतलं. मी गेलो नाही आणि पी-एच-डी करता मी एम-पी-एस-सीचा अभ्यास केला. पहिल्या वर्षीच्या मुलाखतीला मला फक्त 40 मार्क्स पडले. मला कळालंच नाही, की बाबा एवढी चांगली मुलाखत देऊन 200 पैकी 40 मार्क्स का पडले? आणि दुसऱ्या वर्षी मात्र मुलाखत दिल्यानंतर मला 100 जवळ-जवळ 146 मार्क्स मला पडले मुलाखतीला. मुलाखत ही इतकी वेग असू शकते, त्याचं मूल्यांकन होत असताना कसं होत असावं, मला अजूनही समजलेलं नाही. म्हणजे पुढच्या माणसाचा मूड जसा असतो, म्हणजे जो आपल्याला समोर जज करत असतो, त्याचा मूड कसा असतो, त्याच्यावर कदाचित होत असेल. कारण मी अ, असं म्हटलं, की ज्या बॉसच्या बाबतीमध्ये 2 प्रकार दुसऱ्या प्रकारचा जो बॉस मी सांगत असतो, की त्रस्त प्रकारचा बॉस असतो. म्हणजे त्रस्त म्हणजे याच्या केबिनमध्ये गेलं, की हे वस्कन अंगावर येत असतं. याला काय चावलेलं असतं माहीत नाही. कारण बऱ्याच वेळेला बाहेर ज्याचा प्रभाव असतो, घरात त्याचा पराभव असतो. असा जर माणूस समोर मुलाखतीला जर बसलेला असेल आणि बरोबर तुमच्या वेळेला त्याच्या डोक्यामध्ये घरातला तो विचार आला, तर तुमची मार्क्स घसरण्याची शक्यता असते. हे इतक्या खूप म्हणजे विचित्र आणि विक्षिप्त परिस्थितीमध्ये ती मुलाखत आपण देत असतो. मी कोण आपल्याला कसं जज करत असतं, काय करत असतं आणि हे सगळं सांभाळून आपल्याला यश संपादन करायचं असतं. दादानी हे पुस्तक लिहिले ते दिशादर्शक आहे. म्हणजे ते समोरचा घेणारा कसा का असताना त्याच्या मेंदूमध्ये त्यावेळेला काही का केमिकल लोचा होईना. पण मला माझी तयारी मात्र सर्वार्थानं करायची आहे आणि त्याला सामोरं जायचं आहे. हा मुलाखतीचा विषय. त्यावेळेला राहुरी विद्यापीठामध्ये आम्ही राहायचो. आणि विद्यापीठामध्ये राहत असताना मुलाखतीला येत असताना माझी परिस्थिती बरी होती. माझी आर्थिक स्थिती चांगली होती. पण त्यावेळचे माझे मित्र जे मुलाखतीला जायचे, मी त्यांची परिस्थिती त्यावेळेला आमची परिस्थितीच त्यावेळेला विचित्र होती माझ्या मित्रांची. आम्हाला ॲग्रीकल्चरला सातबाऱ्याच्या जीवावर ॲडमिशन मिळालेलं असायचं. आणि सातबाऱ्याच्या जीवावर आम्ही एम-एस-सी ॲग्रीपर्यंत पोहोचलेलो असायचो. आम्ही मेन्स पास झाल्यानंतर आपण कधी राहुरीला गेला असाल तर खूप सुंदर लायब्ररी आहे. म्हणजे ओटावा युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे अमेरिकेचं त्याचंच मॉडेल तिथं उभा केलंय. आणि सगळी पुस्तकं तिथं उपलब्ध आहेत. साधारणतः ती लायब्ररी संध्याकाळी 11 वाजता त्यावेळेला बंद व्हायची आणि 11 वाजता बंद झाल्यानंतर आम्ही त्या कट्ट्यावर यायचो, की जे मुलाखतीला आम्ही जे असायचो ते सगळेजण कट्ट्यावर येऊन बसायचो. आणि मग चर्चा सुरू असायची. खरं तर अधिकारी होण्याचा हेतू तिथं ठरून जातो. म्हणजे मला आजही वाटतं, की ज्याला लवकर कळतं, की माझ्यामध्ये अधिकारी आहे, माझ्यामध्ये ते गुण अधिकाऱ्याचे आहेत. आणि मी स्वतः ठरवलंय मला अधिकारी व्हायचं आहे. त्याच्या दृष्टीनं पुढची वाटचाल सोपी असते. पण लोकं सांगतात, समोरचं ग्लॅमर असतं, कुणाचं तरी ऐकतो, म्हणून जर आम्ही या क्षेत्रामध्ये आलो, तर तो मग कोणता भाग होतो मला माहीत नाही. मला माझ्या आयुष्याचा खरं तर मी व्ही-आर-एस दिल्यानंतर मला कळाला. मी जो आता गेले 4 वर्ष आनंद लुटतोय माझ्या आयुष्याचा, असा आनंद मला कधी मिळाला नव्हता. नोकरीमध्ये मी सुद्धा असाच वाहत गेलो. माझे सीनियर्स होते ते पास झाले. कुणी आय-एस झालं, कुणी डेप्टी कलेक्टर झालं. माझ्या वर्गातली मुलं 89 साली ज्यांनी परीक्षा दिल्या ते डेप्टी कलेक्टर झाले, डी झाले. आणि मग पी-एच-डीला गेलोय, तर आता मग काहीतरी करायला चांगलं हवं आणि म्हणून मी
एमपीएससीचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी डेप्टी सीओ झालो. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मी 14वा आलो. त्या मुलाखतीच्या तयारीच्या संध्याकाळी आम्ही तिथं बसायचो आणि चर्चा करायचो आणि आम्हाला एक सामान्य प्रश्न प्रत्येकाला पोहोचायचा, की परीक्षेमध्ये आम्हाला कुठल्याही पॅनलमधले उमेदवार असू द्या, समोरचे निवड करणारे अधिकारी असू द्या, ते एक प्रश्न हमखास विचारायचे, की तुम्ही ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट असताना सुद्धा तुम्ही प्रशासनामध्ये काय आहेत? आणि आमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न असायचा. माझ्याबरोबरचे जे माझे मित्र जे मुलाखतीला जायचे ना, त्यावेळेला ड्रेसपासून सुरुवात व्हायची, की शर्ट कोणता असावा, कोणत्या कलरचा असावा, लाईट कलर असावा. म्हणजे त्यावेळेचं थिंकिंग होतं. आता तुमचं कसं आहे माहित नाही, फॉर्मल की इन्फॉर्मल, निदान कपडे घालून तरी जातोय हे तरी नशीब आहे, एवढं तरी गोष्ट ठीक आहे. पण त्यावेळेला ही तर गोष्ट असायची, की बाबा कपडे कुठले घालायचे, शर्ट कुठला असावा, पॅन्ट कुठली असावी, शूज कसे असावेत. आणि त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये आम्हीच आमच्या मुलाखती घ्यायचो मित्रांच्या. मग तिथनं आम्ही त्याला बघायचो एंट्री त्या दारापासून आत येताना त्याची एंट्री. त्यांनी चाल कशी असावी, याच्यावर आमच्या चर्चा व्हायची. त्यावेळेला दुर्दैवाची परिस्थिती कित्येक मित्रांच्याकडे शर्ट नसायचे. ओढाताण असायची घरामध्ये. शेतकऱ्याची लेकरं. किचन करून खायचं. 10-11 तारखेपर्यंत म्हणजे एमओच यायच्या नाहीत. मनी ऑर्डर्सच यायच्या नाहीत. अशी परिस्थिती असायची. माझं भाग्य असं आहे, की माझा शर्ट किमान 9 जणांनी वापरला. 9च्या 9 जण आता प्रशासनामध्ये आहेत. कारण त्यांची त्यावेळेला परिस्थिती नव्हती. माझा बूटही त्या 9 जणांनी वापरला. ते बूट घेण्याची सुद्धा त्यावेळेला क्षमता नसायची आणि मग बूट माझा मोठा होत असेल, तर त्याच्या पुढं कागद घालायचा किंवा फडकं घालायचं आणि तो टाईट करायचा. आणि बूट जर माझा टाईट होणार असेल, तर मुलाखतीच्या रूमच्या बाहेरपर्यंत बूट घेऊन जायचा आणि मग तेवढ्यापुरता तो घालायचा टाचून आणि ती 10 पावलं आणि येतानाची 10 पावलं त्या बूटमध्ये टाकायची. तर मुलाखतीची सुरुवात त्यावेळेला माझ्या काळातल्या मुलाखतीची सुरुवात माझे जे मित्र होते, की ज्या क्षमतेनं त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेला तो असायचा. तो प्रश्न आम्हाला सगळ्यांना बोचणारा असायचा, की तुम्ही ॲग्रीकल्चरचे बॅकग्राऊंड आहेत, टेक्निकल एज्युकेशन घेत आहात आणि हे सगळं असताना तुम्ही प्रशासनामध्ये कशासाठी येता? आणि मग त्यावेळेला जे काही मित्र होते ते सगळे आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर. म्हणजे मी स्वतः त्यावेळेला माझा निर्णय जो बदलला अधिकारी होण्याचा किंवा माझ्या मित्राने अधिकारी होण्याचा जो निर्णय घेतला, क्षमता असताना, पुढे रिसर्च करण्याची क्षमता असताना, बुद्धिमत्ता असताना किंवा घरी जाऊन शेती करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता असताना, प्रशासनामध्ये येण्याचा निर्णय आम्ही त्यावेळेला सामुदायिकरित्या बऱ्याच जणांनी म्हणजे आता ॲडिशनल कलेक्टर धुळ्याला आहेत दिलीप जगदाळे म्हणून. अजूनही नीतिमत्ता सांभाळून आमच्या जे ग्रुपमध्ये होतो आम्ही 5-6 जण जे चर्चा करायचो आमचा हेतू तेच होता. तर त्यावेळेला आमच्या समोर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायचं, की प्रशासनामध्ये तुम्ही कशासाठी येता? आणि मग आमच्या डोळ्यासमोर त्यावेळेला आमच्या मित्रांच्या डोळ्यासमोर त्यावेळेला आई-वडील असायचे. रानात राबणारे, पायाला भेगा पडलेले, 10-11 तारखेपर्यंत कोणाचं तरी उसनं घेऊन पैसे पाठवणारे. आणि मग त्यावेळेला असा प्रश्न आमच्या समोर उत्तर असायचं, की जर मी एक तालुक्याचा अधिकारी झालो, मी जिल्ह्याचा अधिकारी झालो, तर मी किमान ज्याच्या डोक्यावरती मोडी आहे, लाकडाची मोडी आहे, ज्या बापाच्या जीवावर डोक्यावर, जे आईचे हात राबतायत रात्रंदिवस, तिच्या हाताला विसावा नाहीये. जो बाप रात्रंदिवस तिकडे स्वप्न घेऊन पडलाय माझ्यासाठी. मग त्याचा विचार मनात यायचा आणि मग असं वाटायचं, की उत्तर असंच असायचं, की जर मी अधिकारी झालो तर एक तालुका, एखादं खातं माझ्याकडे संपूर्णतः येईल आणि ज्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघितली त्यांच्या डोक्यावरचा ते ओझं तरी संपवण्याचं मी काम करू शकेन. हे त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तसं शोधायचो, की हां, आम्हाला जरूर आम्ही आहोत. पण आम्ही प्रशासनामध्ये गेलो तर एक तालुक्याच्या दृष्टीनं मी ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थिती सुधारण्यासाठी माझ्याकडून काहीतरी प्रयत्न करता येईल, ही आमची त्यावेळेला ठरलेली उत्तर असायची. मग अधिकारी झाल्यानंतर मग आत्ता ज्या वेळेला वळून आम्ही बघतो, की ज्या खुर्चीवर बसल्यानंतर अधिकारी कोणत्या प्रकारचा असावा, काय असावं? म्हणजे मगाशी मी सांगताना असं म्हटलं, की मला जर जिगरबाज अधिकारी व्हायचा आहे, तर माझ्यातल्या क्षमता मला माहीत आहेत का? आणि मला खरंच आतून वाटतं का लोकांनी सांगितल्यामुळे मला अधिकारी व्हायचं. मी जसं आता म्हटलं, मी सुद्धा लोकांनी सांगितल्यामुळेच मी अधिकारी पदाकडे वळालो. अन्यथा मी कधीच तिकडे गेलो असतो. भलतं एवढं चांगलं जर मी परत गेलो असतो, जर अधिकारी झालो नसतो, तर याव करीन, त्याव करीन, पिठल्याच्या पिठाची शाव करीन, भाषणं चांगलं देतंय, आता बी देतंय, त्यावेळेला पण देतच होतो. आता दिसलो असतो तुम्हाला कुठेतरी त्या सडक्या, कुचक्या एका परिस्थितीमध्ये अशाच प्रकारचे पांढरी कपडे घालून बोलताना दिसलो असतो. पण मी आलो, प्रशासनामध्ये आलो, 25 वर्ष प्रशासन बघितलं.
आणि त्या प्रशासनामध्ये ग्रामीण विकासामध्ये काम करत असताना असं जाणवलं, की आपल्या अस्तित्वानं कितीही प्रेशर असलं, कितीही दबाव असला, तरी आपल्या अस्तित्वानं आपण थोडा का होईना, आपण ज्या समाजातून आलो त्या समाजामध्ये थोडा का होईना बदल करू शकतो. हा आत्मविश्वास येतो आपल्याला म्हणजे प्रशासनामध्ये आल्यानंतर. चांगला अधिकारी होण्यासाठी काय करावं काय लागतं? मला येताना स्वामीदादांनी काही मुद्दे दिले, की "बाबा काका तुम्ही ह्या मुद्द्यावर बोलता आलं तर बोला." खूप संघर्ष करून मी बोलतोय कारण मुद्देच शिल्लक नाहीयेत. इतकं भारावून गेलोय मी मगाशी त्या दीदी दादानी जे काम चाललंय, ते इतकं सुंदर काम चाललंय, की सामुदायिकरित्या त्याच्याविषयी आणखीन बोलण्याची आवश्यकता नाही. मला सांगितलं, की चांगला अधिकारी होण्यासाठी मी म्हटलं, की स्वतःहून आहे का? म्हणजे दुसऱ्याने सांगितले म्हणून मला अधिकारी व्हायचं आहे. पूर्वी आपल्याला आठवत असेल, की आरसा नव्हता एके कालावधीमध्ये. म्हणजे त्या आरसा नसणाऱ्या कालावधीमध्ये माणसं चेहरा बघायची नाहीत मरेपर्यंत. म्हणजे मी जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत मला माझा चेहरा कसा आहे समजायचंच नाही. नंतर लोकं डोळ्यात बघून बघायला लागली. आपलं प्रतिबिंब डोळ्याचा शोध लागला. मग आशा पारेख सिनेमामध्ये म्हणू लागली, "ये आंखें हुपयुम्मा, सागर जैसी आंखें वाली." ते नंतर आलं. पण ज्यावेळेला आपला चेहराच आपण बघू शकत नव्हतो, अशा त्या कालावधीमध्ये एका गावातल्या एका माणसाला त्याच्या माळरानावर एक दगड सापडला आणि तो दगड हातात घेतल्यानंतर त्याच्यावरची धूळ त्यानं बाजूला काढली. धूळ बाजूला गेल्यानंतर तो गुळगुळीत दगड होता आणि त्याचं प्रतिबिंब त्याला त्या दगडामध्ये दिसलं. आणि ते दगडामध्ये दिसल्यानंतर त्याचा चेहरा त्याच्या वडिलांच्या सारखा होता. त्यानं स्वतःचा चेहरा कधीच बघितला नव्हता. तो असं म्हणतो, "अरे, ये तो मेरे अब्बाजान आहे. माझे वडील आहेत, माझे बाबा आहेत." म्हणते. त्याला खूप आनंद होतो, की जे नव्हते या जगामध्ये निघून गेले होते. तो घरी आला आणि घरी येऊन त्यानं तो दगड होता तो वर माळ्यावर नेऊन ठेवला. रोज सकाळी अंघोळ करायचा, माळ्यावर जायचा, दगड काढायचा, दगडात बघायचा. खूप त्याला आनंद व्हायचा आणि तो खाली हसत यायचा. वडिलांचं दर्शन झाल्यानंतर तो खाली यायचा. बायकोला अलीकडे संशय यायला लागला, की हे अलीकडे हसतंय कसं काय? म्हणजे लग्न झाल्यानंतर माणसं हसत नाहीत असं काही जणांचा दावा आहे. काही जणांचं नसेल. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण काही जोडपी अशी असतात म्हणजे तुम्ही आता त्या जमान्यामध्ये आहात. म्हणजे अधिकारी होण्याच्या मार्गामधले जे अनेक अडथळे आहेत त्यापैकी तो एक अडथळा आहे. मी आय-ए-एस कोचिंगमध्ये कोल्हापूरला होतो त्यावेळेला बरेच जण त्या अडथळ्यामध्ये अडकले. खरं तर ते सुपर क्लास पण होऊ शकले असते. पण क्लास 3 पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. मग कधीतरी म्हणावं लागतं, की आदमी बडे काम का है, मगर इश्क ने निकम्मा कर दिया असं कधीतरी होऊन जातं. पण पराक्रमाच्या वयामध्ये टाळ्या वाजले ते त्याच्यामध्ये असतील असं माझी अपेक्षा आहे. खरं तर त्यानं बघितल्यानंतर त्या ते बायकोने विचारलं, की "अलीकडे तुम्ही हसता कसं काय?" ते घाबरले. ते म्हणले, "काय नाही बाबा, मेरे अब्बाजान मुझे मिलते." म्हणले, "कहाँ मिलते?" ते घाबरत वर गेले आणि वरून त्यानं दगड आणला. म्हटले, "इसमें ये अब्बाजान है." म्हणजे, "लाव इधर." म्हणले. तिनं तो दगड घेतला आपल्याकडे. त्या दगडामध्ये तिनं बघितलं. तिचा चेहरा होता. तिनं स्वतःचा चेहरा आजपर्यंत कधी बघितला नव्हता. ते म्हणे, "कहाँ अब्बाजान? ये तो दूसरी औरत है." ते एकदम वैतागून गेले. "ये दूसरी औरत कहाँ से आए?" म्हणलं, "नहीं, दुसरी नहीं औरत है. ये तो अब्बाजान है." दोघांची कळवंड लागली. भांडणं कळवण हा शब्द मराठी आहे. फक्त ते असं म्हटलं जातं, की कुत्री ज्यावेळेला एकमेकाशी भांडतात, त्यावेळेला कळवांड असं म्हटलं जातं. तो शब्द चुकून आला माझ्याकडून. तो कळवंड लागली. ते दोघं जण गेले, न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीशाला ते असं म्हणतात, की हे म्हणताय अब्बाजान है इस पत्तर में अब्बाजान है म्हणते, नाही दुसरी आवरत आहे. ते न्यायाधीश म्हणते, "दे इकडे माझ्याकडे दगड." ते बघते तर त्याचा चेहरा त्याच्या आजोबासारखा दिसत असतो. ते म्हणते, "ये तो मेरे नानी जान है." एक कुणीतरी दगड आमच्या आयुष्यामध्ये येतो आणि सांगतो, की "चल तू अधिकारी झालं की पुढच्या खुर्चीत बसायला लागतं, बसायला मिळतं, खूप शायनिंग मिळतं, खूप चमकोगिरी बघायला मिळते." पण निश्चितपणानं आपल्याला ठरवता आलं पाहिजे, की मला अधिकार पदावर यायचं आहे. आज जर ठरवायचं असेल, मला यायचं या क्षेत्रामध्ये, तर माझं व्हिजन, माझं जगणं जे आहे ते माझं क्लिअर असलं पाहिजे. आमच्या शिवममधून एक दादा यशस्वी झाला आणि आय-आर-एस म्हणून आय-आर-एस मध्ये आता काम करतो आहे. तो मुंबईला काम करतो. त्याला मी दिल्लीला ठेवलं होतं. कराडचं तो इंजिनियर आहे. दिल्लीला ठेवला. 2 वर्ष दिल्लीमध्ये क्लासला काम करत होता. 2 अटेम्प्ट झाले. काम करून, करून, करून तो थकला. पासच झाला नाही. तिसऱ्या वर्षी मला फोन आला, की "मला काका मी आता येतो आणि माझं मी इंजिनिअरची पोस्ट मी सांभाळतो."
मी म्हटलं का रे? तो नाही म्हटलं आता कंटाळा आला, ते रोज तेच तेच पुस्तकं वाचून आता डोळे फिरायला लागलेत मला, ते तेच तेच वेळेला किती वाचायचं. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टच्या वेळेला हे होतं, ते डोळे फिरत राहतात, अरे हे वाचलंय पुन्हा काय वाचायचं, पुन्हा काय वाचायचं. मग त्याला सांगितलं दिल्लीत जेवढे सिनेमाचे थिएटर आहेत, आता पुस्तक बाजूला ठेव, सगळी सिनेमाच्या थिएटरमध्ये रोज एक सिनेमा बघायचा म्हटलं 15 दिवस, ढिलच पडायचं नाही, अजिबात डोक्याला मेंदूला त्रास द्यायचा नाही, आणि मग पुन्हा कामाला सुरुवात. सुदैवानं तो पास झाला, त्याला IPS व्हायचं होतं. मी कोल्हापूरला असताना आदरणीय अशोक कामटे सरांची माझी मैत्री होती, आम्ही शेजारी शेजारी राहत होतो. इथं आल्यानंतर तो म्हणाला त्याला मुलाखतीची तयारी करायची होती, आणि त्यावेळेला कामटे सरांचं पोस्टिंग सोलापूरला होतं. मी मल्लीला म्हटलं, मल्ली तू जा. मी सरांना फोन केला, मल्ली सोलापूरला गेला. अशोक कामटे सरांनी दोघं रात्रभर चर्चा करत बसले मुलाखतीची, मुलाखत कशी द्यायची UPSCची, कारण त्याला वर्दीची आवड होती. सकाळी ज्या वेळेला कामटे सरांच्या घरातून मल्ली बाहेर पडला आणि 10 पावलं पुढे गेल्यानंतर कामटे सरांनी जो संदेश दिला ना, तो संदेश मी मगाच्या पासून ज्या 5-7-8 मिनिटं आपल्याशी शेअर करतोय ना, त्या सगळ्या बोलण्याचं शेअरिंग कामटे सरांनी मल्लीला दिलेला जो उपदेश आहे ना, त्या उपदेशामध्ये. मल्ली 8-10 पावलं पुढे गेल्यानंतर कामटे सरांनी सोलापूरच्या त्यांच्या क्वार्टरमध्ये सांगितलं, मल्ली वर्दीसाठी जर तू पोलीस दलामध्ये येणार असेल तर तू येऊ नकोस. तुझ्या वर्दीमुळं अनेकांना न्याय मिळणार असेल आणि तू देणार असेल तरच तू पोलीस दलामध्ये ये, अन्यथा येऊ नकोस. मी क्लॅरिटी पाहिजे की मी आता पोलीस दलामध्ये निघालो तर माझ्या अस्तित्वाने मला न्याय द्यायचा आहे, निकाल नाही द्यायचा. निकाल हा भ्रष्ट असू शकतो, पण न्याय हा कधी भ्रष्ट असू शकत नाही. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट असं म्हटलं की चांगला अधिकारी होण्यासाठी माझ्यामध्ये कोणकोणत्या क्षमता असल्या पाहिजे. 4 प्रकारची माणसं असतात म्हणजे जगामध्ये: डुप्लिकेट अयशस्वी, डुप्लिकेट अयशस्वी, डुप्लिकेट यशस्वी आणि यशस्वी माणसं असतात. मग मला चांगला अधिकारी व्हायचा आहे तर यशस्वी माणसाची गुणवत्ता कोणती असते, ती गुणवत्ता माझी अंगी आली की मी एक चांगला अधिकारी होऊ शकतो. डुप्लिकेट अयशस्वी शेवटच्या 4 नंबरचा जो माणूस असतो की त्याला माहित नसतं, तो पडतो या रहाटगाडग्यामध्ये आणि करून जातो. त्याला माहित नसतं की मी कशासाठी होतो, मी जगतो कशासाठी. तो सॉल्मन ग्रँडी सारखा जगत असतो. म्हणजे त्याच्या जगण्याला कोणताही आधार नसतो, बेस नसतो. मला मगाच्यापासून म्हणजे त्या संस्थेमध्ये प्रवेश केल्यापासून की या संस्थेला जो आधार आहे, म्हणजे जो अण्णांचा आधार आहे, कर्मवीर अण्णांचा आधार आहे, की अण्णांचं एक विजन होतं. फक्त मी आपल्याशी विजन शेअर करतो अण्णांचं, आणि नंतर पुन्हा ज्या या 4 प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे माझ्यामध्ये गुण असतील. अण्णांचं विजन कोणतं होतं, मला हे सगळ्या दीदी बघितल्यानंतर, आणि एका प्रश्नाचं उत्तर, प्रश्न मला जे विचारले त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये येऊन जाईल. अण्णांचं एक विजन क्लिअर होतं त्यावेळेला, कर्मवीर अण्णांचं. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आपण कधी वारणेचा वाघ नावाचा पुस्तक म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या वाचल्या असतील. त्या कादंबरीमध्ये वारणेचा वाघ नावाचं एक कॅरेक्टर आहे, सत्यप्पा भोसले हे त्याचं नाव आहे, आणि हा कुंभोजचा होता. हा त्यावेळेला वारणेच्या खोऱ्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये, आणि कुंभोजचा असल्यामुळे तो अण्णांचा आवडता होता, आणि तो रॉबिन हुड होता, तो हिरो होता. वारणेच्या खोऱ्यामध्ये जे कोणी माणसं, मोठी माणसं स्त्रियांच्यावर अत्याचार करतील त्यांचा तो खून करायचा. श्रीमंतांना लुटायचा, ती दौलत गरिबांना वाटायचा. त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये हे करत असताना तिथल्या आया बहिणी या सत्यप्पा भोसलेला सांभाळण्यासाठी डोक्यावर भाकरीची पाटी घेऊन तो जिथं असेल तिथं त्याचं भाकरीची व्यवस्था त्या करायच्या. इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं आणि सत्यप्पा भोसलेचा निकाल इस्लामपूरच्या कोर्टामध्ये होता. इस्लामपूरच्या कोर्टामध्ये सत्यप्पा भोसलेचा निकाल सुरू असताना बाहेर हजारो माणसं जमली होती. वारणेच्या खोऱ्यातून हजारो आया बहिणी या सत्यप्पा भोसलेला बघायला आणि आशीर्वाद द्यायला आलेल्या होत्या. हजारो माणसं सत्यप्पा भोसलेला बघायला आली होती. सत्यप्पाचा निकाल लागला, तो कोर्टाच्या दारातून बाहेर पडला. बाहेर आल्यानंतर तो बघत होता की हजारो आया बहिणींची गर्दी जमली होती. ज्यानं त्यांचं मंगळसूत्र बळकट केलं होतं, ज्यानं कुंकू बळकट केलं होतं, अशा हजारो आया बहिणींच्यावर त्याची नजर गेली. त्या आया बहिणी डोळ्याच्या निरंजनानं या सत्यप्पा भोसलेला ओवाळत होत्या, आपल्या भावाची आरती उतारत होत्या. त्यानं सगळ्यांना नमस्कार केला आणि
आया बहिणींच्या थव्यावरची नजर संपून तो पुरुषांच्या थव्याकडे आला आणि त्याला दिसलं की पुरुषांच्या थव्यामध्ये कर्मवीरांना उभे आहेत. त्याला इतका आनंद झाला. 8-10 पोलिसांनी त्याला पकडलेलं होतं, हातापायामध्ये काढण्या होत्या. सत्यापा भोसलेनं हिसडा दिला, पोलीस खाली कोसळले. गर्दीत शिरत सत्यापा भोसले कर्मवीर अण्णांच्या पायाजवळ येऊन पोहोचला. गुडघे टेकले, अण्णांना नमस्कार केला. सत्यापा भोसले अण्णांना असं म्हणतो, अण्णा एक विनंती आहे. अण्णा म्हणले, काय? अण्णा तुरुंगात निघालोय, एखादी वस्तू देता का? अण्णा म्हणलं, कशाला? सत्यापा म्हणला, अण्णा तुरुंगात गेलोय, दिवस काढता यावत म्हणून चांगल्या माणसाची एखादी वस्तू बरोबर असली तर त्याच्याकडे बघून दिवस काढता येतात. अण्णा द्या की. अण्णा म्हणले, काय देऊ? सत्यापा म्हणला, अण्णा पायतान द्या की. दुसरं काय असू शकतं? अण्णाने पायतान काढून दिलं. सत्यापा भोसलेला अण्णा असं म्हणतात. आता सत्यापा उठून उभं राहतो. सत्यापाचा हात हातात धरता अण्णा असं म्हणतात की, सत्यापा वारणीच्या खोऱ्यातल्या नुसत्या आया बहिणींचं कुंकू बळकट केलंस, मंगळसूत्र बळकट केलंस तर हजारो आया बहिणी तुला डोळ्यानं ओवाळायला आलेत. तू मायलेकींच्यासाठी खूप केलंस, पण या भाऊराव पाटलानं रयत शिक्षण संस्था काढली, पण अजून पोरींच्यासाठी काही नाही केलं रे. तुला दिले ना पायतान. जोपर्यंत महाराष्ट्रातली शेवटची दऱ्याखोऱ्यातली वाडी वस्तीवरची वंचित शेवटची पोरगी जोपर्यंत महाराष्ट्रातली शिकत नाही ना, तोपर्यंत भाऊराव पाटील पायात पादत्राण आणि डोक्याला शिरस्त्राण घालणार नाही. सत्यापा म्हणला, अण्णा तुम्ही लाखाचं पोशिंदा आहे, तुम्ही असं होऊन कसं चालेल? तुमचं पायतान तुम्हाला घ्या. अण्णा असं म्हटलं की, जोपर्यंत श्वासात श्वास आहे सत्यापा, तोपर्यंत भाऊराव पाटलानं दिलेला शब्द कधी माघारी नाही घेतला. देऊन टाकलं पादत्राण. दिदी आणि दादानो, अण्णांचं चरित्र 1000 वेळा वाचलं तर ही गोष्ट लक्षात येते की हा महापुरुष आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या माणसानं पायात पादत्राण नाही घातलं, डोक्याला शिरस्त्राण नाही घातलं. ही त्याची शपथ होती, विजन होतं. मी अधिकारी झाल्यानंतर माझं विजन नेमकं, मी आता जसं म्हटलं ना, जसं रयतचं विजन होतं त्या विजन. 4 प्रकारची माणसं. मला जर माहित नसेल की मी कशासाठी आलो या क्षेत्रामध्ये, अधिकार नावाच्या क्षेत्रामध्ये कशासाठी आलो. माणसाच्या आयुष्यातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक पहिला दिवस आहे तो जन्माला आला तो दिवस, आणि दुसरा दिवस आहे की मी का जन्माला आलो. माझ्या जगण्याला जर अर्थ मिळाला असेल या अधिकार पदामुळे, तर तो अर्थ मला यथार्थपणे साबित करण्यासाठी, तो दाखवून देण्यासाठी, जगाला दाखवून देण्यासाठी मी याच्यामध्ये येणार आहे का. अपयशी माणसामध्ये त्याला माहित नसतं शेवटपर्यंत मी का जन्माला आलो, मी या क्षेत्रामध्ये का आलो. तो जगत राहतो सॉल्मन ग्रँडी सारखा. सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठा होतो, बुधवारी याचं लग्न होतं, गुरुवारी याला पोरं होतात, शुक्रवारी आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो, आयतवारी संपतो. जरी तो कितीही मोठ्या पदावर असला आणि त्याला माहित नसेल तर तो अपयशी सर्वार्थानं सगळीकडे अपयशी राहतो. दुसरा अधिकारी असतो की डुप्लिकेट अपयशी माणूस. डुप्लिकेट अपयशी माणूस असतो कसा, त्याला कळत असतं बरं का ह्या क्षेत्रामध्ये, त्याला चांगलं वाईट सगळं करत असतं. चांगलं काय, वाईट काय, चांगलं केल्यानं काय होतं, वाईट केल्यानं काय होतं, हे सगळं माहीत असतं. पण त्याला तसं जगायचं नसतं, कारण त्याला त्या बाजूला जायची त्याची इच्छा नसते, आणि त्या बाजूला जायची माहीत असून सुद्धा त्या क्षेत्रावर पाऊल टाकण्याची त्याची इच्छा नसते. तोही माणूस अपयशी असतो. कारण जगामध्ये उजळणारे जे रस्ते आहेत ना, त्या रस्त्यावरून चालणारे खूप कमी असतात. जगद्गुरूंचं असं आहे की ते असं म्हणतात की संतांच्या वाटेवर खूप कमी लोक चालतात. उजळणाऱ्या ज्या वाटा असतात ना, चांगल्या वाटा असतात ना, त्याच्यावर गर्दी खूप कमी असते. आणि जे अपयशांचा लोंढा आहे ना, त्या बाजूला गर्दी खूप असते. महात्रय रानच्या पुस्तकामध्ये एका लेखाचं टायटल आहे, तुम्ही ठरवा की तुम्हाला गर्दीतलं व्हायचं आहे का तुम्हाला अलौकिक व्हायचं. गर्दीतलं होण्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही, फक्त प्रवाहामध्ये पडावं लागतं. आणि प्रवाह ज्या सुखामध्ये लोलुप होऊन जगत असतो, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर, त्या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून द्या, तुम्हाला काहीच शिल्लक राहत नाही, मग तुम्ही गर्दीतले होऊन जाता. आज ठरवायचं आपल्याला अधिकारी झाल्यानंतर मी गर्दीतला व्हायचा, इतर अधिकाऱ्यांच्या सारखा किंवा इतर कोणासारखा, की तसंच जगायचंय मला घाणेरडं. 4 प्लॉट 4 फ्लॅट दुर्दैवानं, आणि त्या कुचक्या संपत्तीमध्ये उर्वरित शेवटचं आयुष्य सडत जगायचं, मरणाची वाट बघत जगायचं, ते गर्दीतलं होऊन जगायचं, त्याच्यापेक्षा वेगळं आयुष्य मला जगायचं, त्याचं ठरवलं. डुप्लिकेट यशस्वी माणूस जो असतो तो यशस्वी असल्याचं दाखवत असतो.
पुरस्कार कुठं देणार असतील तर पैसे देऊन पुरस्कार मिळवणं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असतं, त्याला सांगितलं की नाही, त्याला कुठलं काम सांगितलं ना त्याचं ब्रीद वाक्य असतं, नाही तर म्हणायचं नाही आणि करायचं तर नाही. याला कुठलंही काम सांगा. मी जे माझ्याबरोबर सोबतीचे काही कर्मचारी काही अधिकारी बघितले ना, त्याच्यातलं डुप्लिकेट यशस्वी माणसाकडे मी ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला त्यांचं एक खूप मोठं ब्रीद वाक्य असतं, नाही तर म्हणायचं नाही आणि करायचं तर. त्यांना काम सांगितलं की ते म्हणत असतात येस सर, येस सर, येस सर, आणि आढाव्याच्या वेळेला म्हणतात नो सर, नो सर, नो सर म्हणत असतात. दिस इज डुप्लिकेट. कुठलाही धारबंध नसतो त्यांना. म्हणजे एक चोखळलेल्या वाटेनं आणि तथाकथित चमकोगिरी करणारे जे असतात त्या वाटेवरून ही माणसं आपल्याला दिसतात. प्रत्येक वेळेला जाईल तिथं काम करत असताना सुद्धा कॅमेरा घेऊन जातात. म्हणजे आणखीन कोणाला काय करत असताना सुद्धा कॅमेरा, सतत चमकोगिरीच्या वाटेवर चालणारी माणसं. म्हणजे बऱ्याच वेळेला काही सिंहासनं आतून वाळवीनं खाल्लेली असतात ना, त्या प्रकारची जी असतात ना सिंहासनं, ती अशा प्रकारची असतात दिसताना. म्हणजे मुक्ताईच्या अभंगाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर उपरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, तेने म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. म्हणजे वरून तर दिसतो आहे पण आतून मात्र तसा नाहीये. असं स्प्लिट पर्सनॅलिटी जे असतात ते दुसऱ्यामध्ये असतात. आणि नंबर 1चा जो अधिकारी असतो, ज्याला चांगला अधिकारी व्हायचा, त्याचं एक ब्रीद वाक्य असतं. आणि ते ब्रीद वाक्य असं असतं की येस आय कॅन. तो जबाबदारीच्या बाजूला असतो, तो कर्तव्याच्या बाजूला असतो, तो आनंदाच्या बाजूला असतो, तो अनेकांना सुखी करण्याच्या बाजूला असतो. तो 4 नंबरचा तो असतो. आम्हाला यशस्वी अधिकारी होत असताना स्वतःतल्या सगळ्या क्षमता, म्हणजे मगाशी मी सांगितलं की मल्लीला दिलेला संदेश तो माझ्यामध्ये आहे का तो बघणं. मुलाखतीमध्ये काय काय बघितलं जातं, असं म्हटलं जातं की त्या दिवशी मी उमेश दादाशी चर्चा करताना असं म्हटलं जातं की तुमची बुद्धिमत्ता अगोदरच टेस्ट झाली आहे. तुम्ही काय आहात, तुमच्याकडे काय ज्ञान आहे, काय नॉलेज आहे, ते अगोदरच पेपरमध्ये तुमचं तयार झालंय. मग आता तुम्हाला एक अख्ख्या तालुक्याचा कारभार द्यायचा आहे किंवा एका पदाचा कारभार द्यायचा आहे, तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व ते कारभार सांभाळण्यासाठी योग्य आहे की नाही, त्याची चाचपणी त्या मुलाखतीच्या खोलीमध्ये केली जात असावी. मग काय काय तपासलं जात असावं की याच्याकडे कॉन्फिडन्स आहे का, याच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे का, याच्याकडे डिसिजन पॉवर आहे का, ह्या 3-4 गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे आत येताना हे म्हणजे डीवायएसपीच्या पदाला किंवा पोलीसच्या पदाला आत येत आहे आणि खांदे पडलेले आहेत. आणि एखादं असं येतंय की जणू आता पद आहे डीवायएसपीचं ना आयजीच्या सारखंच चालत आत येते. म्हणजे दोन्ही नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की व्यक्तिमत्वामध्ये अवडंबर पण नसावं आणि लो एस्टिमेशन पण नसावं. म्हणजे अवडंबर म्हणजे जसं माझी ओळख करून देताना बऱ्याच वेळेला माझा श्वास गुदमरतो की आता हे कुठपर्यंत काय काय सगळे गुण मला जर चिकटवत असेल तर माझ्यासारखा पापी या जगामध्ये कुणीच नाहीये. म्हणजे समजतं सगळी तुमच्या माझ्यामध्ये एक मिक्सचर आहे चांगल्या वाईट गुणाचं. कुणी खूप मोठा थोर आणि कोणी छोटा नाहीये. सगळं चांगल्या वाईट सद्गुण आणि दुर्गुणाचं तुम्ही मी सगळेजण मिक्सचर आहोत. याच्यामध्ये वेगळं काही नाही. पण आत असताना ज्या येत असताना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्सच्या बाबतीमध्ये कर्मवीर अण्णांचा फक्त मी आपल्याला दाखला देतो. कॉन्फिडन्स कसा असावा हे आज जाताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळच्या क्रुश्चेव आले भारतामध्ये आणि भारतात आल्यानंतर इथं पुण्याला त्यांचा दौरा होता आणि पुण्याच्या तत्कालीन महापौरांनी एक पार्टी बोलवली होती इथंच एसपी कॉलेजच्या काहीतरी ग्राउंडवर बोलवलेली होती आणि त्या पार्टीला कर्मवीर अण्णांना बोलवलं होतं. कॉन्फिडन्स म्हटलं ज्या पदासाठी आपण जातोय ना, अण्णांना माहित होतं मला काय करायचं. मी ज्या पदासाठी जातोय ते माझ्याकडून एंट्री केल्यापासून बाहेर पडेपर्यंत पावलागणिक, माझ्या शब्दागणिक, माझ्या श्वासागणिक, माझ्या जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यातून मी प्रकट करतोय का त्या रूम मध्ये. अण्णांना ज्या वेळेला बोलवलं त्यावेळी ते क्रुश्चेव होतं, ते वर होतं स्टेडियमवर आणि अण्णा खाली होते. अण्णांच्या पायात पादत्राण नाही, डोक्याला शिरस्त्राण नाही, पण अण्णा त्या दिवशी जॅकेट बिकेट घालून गेले होते. म्हणजे आई असते आणि आईचं बाळ खूप छान असतं आणि आंघोळ घातल्यानंतर त्या आईला वाटतं की याला कोणाची नजर लागू नये म्हणून आई त्याला एक काजळाचा टिक्का लावते. रयत आणि राष्ट्रसेवा दलाचा एवढा चांगला कार्यक्रम, म्हणजे माझ्या भाषण सोडून एवढा चांगला कार्यक्रम चाललाय, तर त्या कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून कदाचित हा काजळाचा टिक्का असावा. हे मध्ये 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 जे आहे ना ते काजळाचा टिक्का त्याच्यामध्ये असावा. याला म्हणायचं म्हणजे तुम्ही किती सोशिक आहात त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे.
आणि त्यातल्या त्यात पुण्यात राहून तुम्ही इतके सोशिक झालात. मी मगाशी ड्रायव्हरला येताना सांगत होतो की जरा गाडी व्यवस्थित चालव पुण्यात. जरा चुकलास तर अशी नजर पडेल तुझ्यावर की जणू 10 खून केलेस का काय. तू सहनच होत नाही लोकांना काही चुकलं तर. मग तुम्हाला किती दाद द्यावी बघा ना. कदाचित इथल्या जागेचा प्रभाव असावा किंवा तुमच्यासोबत जी आहेत शिकवणारे त्यांचा प्रभाव असावा. वरून बघितलं आणि कर्मवीर अण्णांना एक 2-3 इंग्लिशची वाक्य येत होती. खूप कमी शिकले होते, इंग्लिशची वाक्यच येत नव्हती त्यांना. आणि ती वाक्य अशी होती की गिव्ह मी वेस्टलँड आय विल टर्न इट इन टू बेस्टलँड. दिसला कोणी माणूस पुण्याचा मोठा की ते एवढंच म्हणायचं, गिव्ह मी वेस्टलँड आय विल टर्न इट इन टू बेस्टलँड. मी माझ्या गरीब लेकरांच्याकडून मला वाया गेलेली जमीन द्या. माझी पोरं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये 2-2 महिने राबतील, कष्ट करतील आणि शिकतील. ती वेस्टलँड आहे ती बेस्टलँडमध्ये टर्न करतील. म्हणजे अण्णांना ही 2च वाक्य यायची. ती खुर्च्या वरनं होतं ना ती खाली बघत होतं. आणि अण्णांच्याकडे बघितल्यानंतर त्याला असं वाटत होतं की त्याला त्याचा टॉल्स्टाय नावाचा तिकडचा लेखक तत्वज्ञ आठवत होता. टॉल्स्टायची पर्सनॅलिटी तशीच होती. धिप्पाड शरीर, रापलेला चेहरा, दाढी. आणि त्याला लईच कौतुक. त्याला झेपलंच नाही कारण अण्णांची पर्सनॅलिटीच तशी होती. मग अशी उमेश दादा म्हटलं ना ऑरा, त्या अण्णांचा ऑराच इतका जबरदस्त होता की ते रशियाचं राष्ट्राध्यक्ष खाली आलं उतरून, त्या अण्णांच्या समोर उभं राहिलं आणि त्या अण्णांना म्हणतंय आर यू ग्रॅज्युएट. अण्णा अजिबात बावचळले नाहीत. दोन्ही हात दोन्ही खिशात घातले जॅकेटाचे. ज्यानं प्रश्न विचारला होता ना त्या क्रुश्चेव, त्याच्या नजरेला नजर दिली. म्हणजे न आय एम नॉट ग्रॅज्युएट बट ग्रॅज्युएट्स आर इन माय पॉकेट्स म्हटले. ते हादरूनच गेलं. मी काय ग्रॅज्युएट नाही म्हणले. बॅरिस्टर PG पाटील, ND पाटील ही सगळी मोठी माणसं आहेत ना, ती सगळे खिशात घेऊन हिंडतो म्हणले. मुलाखतीला गेल्यानंतर कॉन्फिडन्स इतका पाहिजे की ज्यानं विचारले त्याच्याच नजरेला नजर. उगं इकडं तिकडं बघते, तिथं काय तुला वर चिकवलं, तिथला फॅन बघायला बोलवलंय का. ज्यानं प्रश्न विचारलाय त्याच्या नजरेला नजर देऊन बोलणं, मग याला म्हणायचं कॉन्फिडन्स, बबलिंग कॉन्फिडन्स. आणखीन एक सर कहाणी सांगत असतात की आत्मविश्वासाचा अर्थ काय. उत्तर, बबलिंग कॉन्फिडन्समध्ये उत्तर कसं बाहेर येतं. चाचपडल्यासारखं उत्तर न येता ज्याच्याकडे प्रचंड आत्म. मी बऱ्याच ठिकाणी जातो, खूप मोठ्या विद्वान शाळेंच्या मध्ये वगैरे जातो. कॉन्फिडन्सचा किती अभाव असतो त्याला कळतच नाही की ते ज्या वेळेला येतं ते बक्षीस घ्यायला ते हे असं मध्ये उभं राहतं. एकदा त्या पायऱ्याकडे बघतो, एकदा ह्या पायऱ्याकडे बघतो. कुठल्या पायरीनं वर जावं ना त्याला एक 2-4 सेकंद कळतच नाही. मग ते एकदा निर्णय घेतं, असं पळत वर येतं. मग त्याच्या हातामध्ये ते कप दिला जातो. मग ते कप देताना सुद्धा ते नीट घेत नाही. एकदा टोपण तर घेईल, एकदा ते खालचं तरी घेईल. पण घेतल्यानंतर टोपण खाली गेल्यानंतर त्याला कळतच नाही की इथनं जाऊन ते घ्यावं का नाही घ्यावं. हातात हात घेतला तरी असा हातात घेते की जणू मुडदूस झाला का काय, असं ते करत असतो. कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ की मी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी या पदाला लायक आहे, पात्र आहे आणि मी माझ्या सगळ्या तिथल्या आतल्या सगळ्या बोली गोष्टीतून मी आपल्याशी शेअर करतो. ही कहाणी तुम्ही ऐकली पण असेल की कॉन्फिडन्समध्ये या देशातल्या एका संस्थानातल्या एका राजानं ठरवलं की उत्तराधिकारी नेमायचा. तो राजा असा नव्हता की पुतण्याला करावं, भाच्याला करावं, असं नव्हतं. वारसदार नेमताना त्या राजाच्या मनामध्ये रक्ताच्याच नात्याचा उत्तराधिकारी नेमावा असं नव्हतं. म्हणजे आत्ताचं जसं चाललंय आजूबाजूला तसं नव्हतं. त्या राजानं काय ठरवलं की माझ्या राज्यामध्ये राजा होण्याच्या लायकीचा जो आहे त्यालाच मी राजा करायचं. मग त्यानं ठरवलं की अगोदर काय करायचं की जशी अकॅडमी आहे NDA अकॅडमी आहे तशा अकॅडमीमध्ये 9-10 वर्षाचं बाळ निवडायचं, त्याला ट्रेनिंग द्यायचं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला राजा करायचं. मग त्याने एक कमिटी नेमली, त्या राजाने एक कमिटी नेमली. कमिटीचा अर्थ आपल्याला माहीत आहे, काम कमी आणि टी जादा म्हणजे कमिटी. सल्लागार समिती नेमली. सल्लागार म्हणजे सल्ला देऊन जे गार पाडते तिला सल्लागार समिती असं म्हटलं. अशी एक सल्लागार समिती नेमली आणि त्या समितीला सांगितलं की राजा निवडायचा आहे. जाहिरात दिली, दवंडी पिटवली आणि मग मुलाखतीचे क्षण समोर आले. मुलाखती 40 दिवस सुरू होत्या. मुलाखत स्टँडिंग मुलाखत घेतली जायची. ती जी कमिटी निवडली होती ती अशी बसलेली असायची त्या हॉलमध्ये. खाली कार्पेट, वर झुमरं आणि ते बाळ समोरून येताना बघितलं जायचं की बाळ येतंय समोरून, त्याची चाल कशी आहे, त्याची स्वतःचीच आहे का.
का कुठल्या खानची आहे, कुठल्या बच्चनची आहे, कुठल्या रोशनची आहे, की ते स्वतःच्याच चालीनं चालतंय का आणखीन कुठल्या चालीनं चालतंय. NCCचं जर बाळ असेल ना, तर ते चालताना त्याच्यात रग असतं, ढग असतं. ते बाळ आल्यानंतर समोरूनच कमिटी ठरवायची की हे होऊ शकतं का राजा. मग ती कमिटी 3च प्रश्न विचारायची, तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं, आणि तिसरा प्रश्न असायचा की इथं कशासाठी आला. तिसऱ्या प्रश्नाला सगळी उत्तरं त्या जे आत्ताची उत्तर आपण देतो, मग राजा जसं मगाशी होतं की मग ते आईवडिलांनी शिकवूनच पाठवलेलं असायचं की मग लाल दिवा, ठंडा मतलब कोका कोला, ये दिल मांगे मोर, राजा झालो की लाल दिव्याची गाडी, रेस्ट हाऊस, मग चांगलं जेवण, मग झुकणारी माणसं समोर. बाहेर 40 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये एकही बाळ नाही मिळालं. त्या संस्थानाच्या कोपऱ्यातल्या एका डोंगर दऱ्यामध्ये एका झोपडीमध्ये राहणारं बाळ, त्याला त्याच्या चुलत्यानं सांगितलं की तू का नाही जात इंटरव्ह्यू द्यायला. तो म्हटला की नाही आहे, माझ्याकडे कपडे नाही आहेत. चुलता म्हटला ही कमिटी कपड्यावरून परीक्षा करणारी नाही आहे, तू जा. आपला हिरो 40व्या दिवशी आला, हा बाहेर उभा राहिला. आम्हीही पूर्वी असंच करायचो की कुठले प्रश्न विचारले जातात. इंटरव्ह्यूच्या तिथं आमच्यातले 2-4 मित्र बसायचे की आतनं प्रश्न विचारून आला की सगळ्यांनी लिहून घ्यायचे, आज कुठले प्रश्न विचारले, कुठले प्रश्न विचारले. आईच्यानं सांगतो आमच्या 200 पानी वह्या भरल्या, पण त्या 200 पानातला कुठलाही प्रश्न रिपीट होत नव्हता. वेगळंच असायचं वातावरण. प्रत्येक वेळेला जसा माल येईल ना तशी ते प्रश्न असायचे. म्हणजे त्याच मालाचा पुन्हा दुसऱ्या मालाला प्रश्न असा कधीच नसायचा की हे तू असं का केला. तर मला प्रश्न विचारला त्यावेळेला की हा प्रश्न त्याच्या अगोदर कोणालाच विचारला होता. मला प्रश्न त्यावेळेला विचारला होता की तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंतची हायरार्ची सांगा. मग मी सांगितले ना, तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, कलेक्टर. मग पुन्हा पुढचा प्रश्न विचारला, ह्याच्यातला सगळ्यात करप्ट कोण, तलाठी का कलेक्टर. मग त्यावेळेला होतं सुदैवानं मेंदू चालला माझा, उत्तर बऱ्यापैकी दिलं. मी म्हटलं की ही एक कल्याणकारी राज्याची एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये तलाठ्यापासून कलेक्टर ही पदं आहेत. पद कधीच भ्रष्टाचारी असू शकत नाही, त्या पदावर बसणारा माणूस भ्रष्टाचारी असू शकतो. एखादा तलाठीही चांगला असू शकतो आणि एखादा कलेक्टरही भ्रष्ट असू शकतो. ते प्रश्न त्यावेळेला होतं. हे जे आमचंच लेकरू आहे ते शेवट, ते बाहेरचं शिपाई होतं ना, ते आत्ताच्याच राज्यातलं होतं. ते आज जाणाऱ्या प्रत्येकाला नमस्कार करायचं. चिकनं पोरगं दिसलं, चांगली कपडे दिसली की त्याला नमस्कार करायचं. मग त्या शिपाईला विचारलं, का रे तू का नमस्कार करतो. ते म्हणायचं काय सांगावं, यातलाच कोणीतरी राजा होणार आहे, आत्तापासूनच चाटोगिरी केलेली बरी. ते त्याच्या पुढे ते बाळ समोर यायचं. 40वानं त्या शेवटचा दिवस होता, 39 इंटरव्ह्यू होऊन गेले होते, 40वा इंटरव्ह्यू होता. कमिटी थकली होती, चहा पिऊन पिऊन प्रश्न विचारून. त्यानं त्या शिपाईला विचारलं, एखादं शिल्लक आहे का इंटरव्ह्यू घ्यायचं. शिपाई इतकंच म्हटलं की आहे, पण मला वाटत नाही ते राजा होईल. शिपाईची क्षमता बघा, राजा होणार का नाही ते तिथं बसून ठरवत होतं. मग त्याला कमिटीत घेतला असता का नाही. दिदी आणि दादानो, आपल्याला सुद्धा आपल्या आजूबाजूला ठरवणारे असतात. हे काय होतंय, ह्याची काय लायकी आहे. त्यांच्या नाकावर टिचून ज्याला व्हायचं आहे ना ते त्याला उत्तर आहे येस होऊ शकतं. ते म्हटले नाही, मला वाटत नाही राजा होईल. कमिटी म्हटली दे आत पाठवून, कार्यक्रम संपून टाको. स्टे येण्याची शक्यता असण्यापेक्षा नाही घेतला त्याचा इंटरव्ह्यू तर स्टे येईल, स्टेच्या भानगडीत अडकण्यापेक्षा इंटरव्ह्यू घेऊन टाकूया. ते लेकरू समोरून पुढं आलं. पहिले 2 प्रश्न विचारलेत नाहीत, डायरेक्ट शेवटचा प्रश्न विचारला की इथं कशासाठी आला. त्या बाळानं पुन्हा हाताची घडी घातली. ज्याच्याकडे कुवत, क्षमता, बबलिंग कॉन्फिडन्स ज्याला आहे की नाही, मला त्या पदासाठी जायचंच आहे, ज्याला माहीत आहे ना, त्यानं हाताची घडी घातली आणि ज्यानं प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर देऊन प्रश्नाचं उत्तर दिलं, राजा होण्यासाठी. असा हिरा घाव सापडलाच नव्हता त्याच्या अगोदर. कमिटी खाली उतरली, खांद्यावर घेतलं, नाचली आणि म्हटले की तूच आमचा राजा. ही मोडून तोडून सांगितलेली मी कहाणी आहे महाराजा सयाजीराव गायकवाडांची. म्हणजे कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ की राजा होण्याचा. मी ज्या पदासाठी जातो आहे त्या पदासाठी माझा कॉन्फिडन्स काय. दुसरी गोष्ट तिथं बघितली जात असावी की निर्णय क्षमता काय, डिसिजन पॉवर काय. तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही डिसिजन्स कसे घेणार, कोणत्या पद्धतीने, तुमच्याकडे ती पॉवर आहे का, क्षमता आहे का. बऱ्याच वेळेला आपल्याकडे नसते. डिसिजन पॉवर याचा अर्थ की जे माझ्या वाट्याला माझ्यासमोर जी फाईल असेल त्या फाईलवर घेण्याचा निर्णय. बऱ्याच वेळेला त्या अधिकारी असताना जी फाईल खालून वर येते ना, ती अशी खालून वर सरकत येते. म्हणजे तो एक खालचा कसं नावाचा अधिकारी खालचा लिहितो, मोठं लिहितो, तो त्याच्या डाव्या बाजूला कोंबडी करतो.
त्याच्यावरचा जो आहे अधिकारी तो काहीतरी त्याच्यावर थोडं लिहितो. जसा अधिकारी वर सरकत जाईल ना तसे त्याने शाई कमी वापरायची असते. म्हणजे हा प्रशासनाचा नियम आहे. मग तो काहीतरी लिहितो, मग डाव्या बाजूला कोंबडी झालं की कोंबडा येतो. त्याच्यावरचा अधिकारी असो तर तो यथाप्रस्तावित म्हणतो, म्हणजे वाचायच्या भानगडीत पडत नाही. ते जे काय वर प्रस्तावित म्हणजे वाटोळं केलं असलं तरी यथाप्रस्तावित आणि चांगलं केलं असलं तरी प्रस्तावित, आणि मग ते लांडोर करते डाव्या बाजूला. आणि त्याच्या वरच्या बाजूला जर अधिकाऱ्याला ते खरं तर हे नसायला पाहिजे, मग यथाप्रस्तावित तो अधिकारी आहेस ना तर नाही पाहिजे, मग त्यानं तिथं लिहायचं चांगला अधिकारी असेल तर तो तशीच सही करतो यथाप्रस्तावितला, मान्य म्हणतो आणि आपला मोर करतो आणि तो निर्णय होऊन जातो. निर्णय या शब्दाचा अर्थ की खाली मी सगळं वाचलंय, फाईल संपूर्ण वाचली. चांगला अधिकारी कोणाला म्हणायचं की माझ्या समोर आलेला प्रत्येक कागद मला नीटपणानं वाचता येतो, त्या कागदाच्या पाठीमागचं त्या व्यक्तीचं दुःख आणि वेदना मला समजतात, आणि मला दिलेल्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला मी न्याय देऊ शकतो. ती क्षमता, ते आकलन, ती निर्णय क्षमता माझ्याकडे आहे आणि मला त्यासाठी काम करायचं. म्हणजे निर्णय क्षमता त्या मुलाखतीमध्ये ती विचारली जात असं. निर्णय क्षमतेचा अर्थ उदाहरणार्थ मी GR गव्हर्नमेंट रिसोल्युशन्स म्हणून एक प्रकार असतो काम करत असताना शासकीय अधिकारी, आणि निर्णय घेत असताना त्या GRचा अर्थ कसा लावायचा. आम्ही कल्याणकारी राज्याचे सगळेजण आहोत. या देशावर प्रशासन देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर होतं ते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी होतं, पण देश स्वतंत्र झाला आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी जी प्रशासन व्यवस्था बदलण्यात आली. इंग्लंडची राणी निघून गेली पण सगळं प्रशासन जसंच्या तसं राहिलं. इंग्लंडची राणी निघून गेल्यानंतर प्रशासनाचा हेतू कायदा आणि सुव्यवस्था होता, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या प्रशासनाचा हेतू कल्याणकारी राज्याचा झाला, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा झाला. आणि तो न्याय देण्यासाठी ज्या वेळेला होतो त्यावेळेला GRचा अर्थ नेमकेपणानं वाचता येणं, निर्णय घेण्यासाठी GRचा अर्थ नेमकेपणानं वाचता येणं. उदाहरणार्थ एखाद्या मंदिराच्या बाहेर GR लिहिलेला असावा की आपली पादत्राणे येथेच सोडावीत आणि मगच गाभाऱ्यात प्रवेश करावा. आता जर मी सांगितलं की निर्णय न घेता येणारा अधिकारी जर तिथं नेमलेला असेल, साधा GR आहे, आपली पादत्राणे येथेच सोडावीत आणि मगच गाभाऱ्यात जावं. निर्णय न घेता येणारा अधिकारी त्या GRची अंमलबजावणी करायला त्या मंदिराच्या बाहेर नेमला आहे. आता माझ्यासारखं घरातच पायतान काढून आलं तर मी गाभाऱ्यात गेलो तर हे अंमलबजावणी करणारं, निर्णय न घेताना हे अधिकारी येईल, माझ्या खांद्यावर अशी काठी आपटेल, तो म्हणेल GR वाचलाय की नाही. म्हणजे काय आहे, आपली पादत्राणी येथेच सोडावीत आणि मगच गाभाऱ्यात येऊन दर्शन घ्यावे. मग माझं काय चुकलं. मग त्यानं मला GRचा अर्थ सांगावा की GR असा आहे की पादत्राणी येथे सोडावी मगच गाभाऱ्यात, घरी जायचं, पादत्राणी घालायची, मग इथं सोडायची आणि मगच गाभाऱ्यात प्रवेश घ्यायचा. निर्णय क्षमता याचा अर्थ की शासनानं दिलेल्या सगळ्या गोष्टीचा अर्थ समजावून घेऊन न्याय देता येणं. निर्णय क्षमता कशी असते, आपण 7-8 जण मिळून जातो, समजा ज्यूस प्यायला जातो. मला माहिती आहे ना, माझा निर्णय मला माहिती आहे की ज्यूसच्या त्या बारमध्ये गेल्यानंतर मला नेमका कुठला ज्यूस आवडतो. मी ज्यूस बारविषयी बोलतो आहे एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण बाटली समोर दिसल्यानंतर आपल्या मनामध्ये विकल्प येण्याची शक्यता आहे. मगाशी उमेश दादानं ग्लास पण इथं ठेवला होता, सुदैवानं काढून घेतला म्हणून मी वाचलो आहे. आत गेल्यानंतर ज्यूस बारमध्ये मला माहिती आहे माझी क्षमता आहे निर्णयाची. मी सांगेन की मला संत्र्याचं पाहिजे, कुणी मोसंबीचा पाहिजे, कुणी चिक्कूचा पाहिजे, पण ज्याला निर्णयच घेता येत नाही ते असं सगळ्यांच्या तोंडाकडे बघते आणि ते म्हणते आना मिक्स. जर आना मिक्स म्हणण्याची जर त्याच्याकडे क्षमता असेल तर समजून चालायचं की मुलाखतीमध्ये त्याला जरा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे दुसरी गोष्ट आहे ते निर्णय क्षमता असं म्हटलं. तिसरी गोष्ट कम्युनिकेशन स्किल असं म्हटलं. म्हणजे संवादाची जी क्षमता आहे, मुलाखतीमध्ये ऐकण्याची संवादाची जी क्षमता आहे, संवाद म्हणजे सगळ्यांनाच संवाद साधता येणं, 2 गोष्टी आहेत. दोघांच्यामध्ये संवाद साधता येणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि इथं उभं राहून संवाद साधणं ही खूप, हे डायसची जी व्यवस्था आहे ना, मी हे यासाठी ठेवली आहे की इथं येऊन बोलणाराला डायस यासाठी ठेवला आहे की हे वरनं बोलू द्या काय बोलतंय ते, पण त्याच्या खाली काय चाललंय ते त्याचं त्यालाच माहीत असतंय. कारण इतक्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे किती कठीण काम असते हे आपल्या लक्षात येईल. पण संवाद कौशल्यामध्ये ज्या वेळेला आम्ही इंटरव्ह्यूच्या खुर्चीवर बसतो आणि ज्यावेळेला उत्तरं देत असतो तेव्हा पहिली गोष्ट आमच्याकडे येते की संवाद कौशल्यामध्ये तुम्ही स्थिर आणि शांत असायला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरीमधल्या व्यक्तिमत्व विकासाच्या एका ओवीचं मी आपल्याशी शेअर करतो. म्हणजे व्यक्तिमत्व आत गेल्यानंतर, त्या खोलीमध्ये गेल्यानंतर स्वतःचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे.
माऊली असं म्हणतात की देह तरी वरी चिली कडी फिरे परी अंतरी बैसका न मोडे. आतली जी आमची शांतता आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बिघडलेली नसली पाहिजे. आमची आतली जी ज्योत आहे ती थरथर त्याच्यामध्ये कंपन असता कामा नये. जितकं आम्ही स्थिर आणि शांत आत असू ना तितकी आम्हाला खूप छान उत्तरं येतात. म्हणजे आम्हाला ते सुचतं. आम्ही वाचलेलं जे काही असतं ते सगळ्या गोष्टी आमच्या तिन्ही प्रतिमा एकत्र असतात त्यावेळेला. म्हणजे माणसं 3 प्रतिमेने जगत असतं. जी मूळ असणारी प्रतिमा, जी नाही ती दाखवणारी प्रतिमा आणि जे आहे ते समोरच्याला दिसणारी प्रतिमा. तिन्ही प्रतिमा एकत्र असताना माणूस त्या खुर्चीमध्ये बसतो त्यावेळेला त्याची उत्तरं तो नीटपणानं देतो. संवाद कौशल्याचा अर्थ असा आहे की ज्यानं प्रश्न विचारला त्याच प्रश्नाला उत्तरं देत असताना तो विन विन सिच्युएशनमध्ये स्वतःचा संवाद संपवतो का. ज्यानं प्रश्न विचारला म्हणजे संवाद 4 प्रकारानं घडतो. आय एम ओके, यू आर नॉट ओके. मी लई छान आहे, मी दिलेलं उत्तर आहे ना तेच बरोबर आहे. लई छान व्हायचं नाही, समजून घ्यायचं आणि तेच त्याचा अर्थ समजून घ्यायचा. आय एम ओके, यू आर नॉट ओके. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. मला पण कळालं नाही, तुला पण कळालं नाही. आय एम नॉट ओके, यू आर ओके. तुम्हालाच कळतं, मला काही कळत नाही. आणि जो शेवटचा संवाद आहे आय एम ओके, यू आर ओके. म्हणजे संवाद कौशल्यामध्ये पुढचा भाग येतो की ज्यावेळेला आम्ही मुलाखतीला बसतो त्यावेळेला ह्या गोष्टी मग त्या मॉक इंटरव्ह्यूचं जेवढ्या जास्त मॉक इंटरव्ह्यूज होतील, जेवढ्या वेळेला प्रॅक्टिस होईल, जेवढ्या वेळेला एंट्री करून जेवढ्या वेळेस या प्रश्नाची उत्तरं देऊ. कारण प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस तरच माणूस यशस्वी होतं असं म्हटलं. आणि प्रॅक्टिस शेवटच्या क्षणापर्यंत असलं पाहिजे. आपल्याला सचिन तेंडुलकरांचं माहिती आहे की 20 वर्षानंतर त्यांची एक मुलाखत प्रकाशित झाली आणि त्या मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरनं अनेक प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नामध्ये त्यांना एक प्रश्न असा विचारला होता की तुमच्या यशामागचं गमक काय. तर त्यांनी असं उत्तर सांगितलं होतं की वयाच्या म्हणजे ज्या वेळेपासून मी क्रिकेटमध्ये एंट्री केली त्या दिवसापासून रोज सकाळी नेटमध्ये मी 500 बॉल खेळल्याशिवाय मी पाणी पित नाही. मग पुन्हा दुसरा प्रश्न त्याला 20 वर्षानंतर विचारला होता की पण समजा तुम्ही आदल्या दिवशी 2 सेंचुरी 3 सेंचुरीज मारलेल्या असतील तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी उतरता का नेटमध्ये. सचिन तेंडुलकर म्हणलं त्यावेळेचं उत्तर होतं येस. जरी आदल्या दिवशी माझी डबल सेंचुरी ट्रिपल सेंचुरी झालेली असली तरीही मी दुसऱ्या दिवशी नेटमध्ये उतरतोच आणि ते 500 बॉल खेळतोच. म्हणजे 20 वर्षाच्या यशानंतर सुद्धा माणूस तो प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. मुलाखतीचं प्रेमपत्र आल्यानंतर आमच्याकडे एवढंच शिल्लक राहतं की जेवढ्या जास्त मॉक इंटरव्ह्यूज आम्ही देऊ तितकं आमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तितकी आमची क्षमता वाढेल. आणि द लास्ट एवढा मुलाखतीविषयी मला याच्यापेक्षा जास्त काही सांगता येईल असं वाटत नाही. प्रायव्हेट सेक्टरमधल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं जातं की ज्यांचा आत्ताचा पगार प्रायव्हेट सेक्टरमध्ये 50 कोटी आहे वर्षाला, म्हणजे 50 कोटीचा आकडासुद्धा आपल्याला लिहिता येणार नाही असा ज्यांचा पगार आहे बरेच जण, तर त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना नेमकं काय विचारलं जातं याच्यावर जगभरातलं जे सिलेक्शन्स करणारे जे माणसं आहेत की ज्यांच्याकडं बघितलं जातं की चांगली माणसं निवडण्याची क्षमता म्हणजे ऑरा डिफाईन करण्याची क्षमता, पुढच्या माणसामध्ये काय भरलं आहे हे समजून घेण्याची क्षमता आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये ही जी माणसं ज्या वेळेला कंपनी बदलून येतात आणि करोड रुपयाचा पगार दिला जातो त्यावेळेला एकच प्रश्न त्यांना विचारला जातो आणि त्याच्यावर त्यांनी 20 मिनिटं बोलायचं असतं. आणि तो प्रश्न असा येतो की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या म्हणजे पराभवाच्या क्षणाला किंवा तुम्ही ज्या पूर्वी कंपनीमध्ये होता त्यावेळी तुमची कंपनी अत्यंत रसातळाला गेली होती त्यावेळेला तुमचा ॲटिट्यूड काय होता. म्हणजे तुम्ही पूर्ण गोत्यात गेला होता, संपला होता, तुमचं सगळं अस्तित्व निघून चाललं होतं. अशा वेळेला तुम्ही वागलात कसे, तुमचा ॲटिट्यूड कसा होता. ॲटिट्यूड म्हटलं त्यांनी की कसा ॲटिट्यूड होता. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर 20-30 मिनटं दिल्यानंतर माझा ॲटिट्यूड आणि मग त्या ॲटिट्यूडवर ठरतं की हे मॉडेल घ्यायचं का नाही. मग त्या ॲटिट्यूडमध्ये जर नसेल त्या वाटलं त्या ना की त्याचा ॲटिट्यूड कोणता होता. म्हणजे निगेटिव्ह ॲटिट्यूडची माणसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये शेवटपर्यंत घेतली जात नाहीत असं त्यांचं. समारोपाला येताना ते असं म्हटलं होतं की चारित्र्यवान अधिकारी आणि नीतिमान अधिकारी असणं. मी मगाशी म्हटलं ना आड राणी भरले जग झाडू संतांचे मार्ग. तुकोबराय असं म्हणतात की हे जग सगळं आडराणानं भरलं आहे. आपल्याला संतांच्या मार्गानं म्हणजे निर्विवाद अशा मार्गानं जायचं आहे की जो मार्ग खूप उदात्त आहे, जो मार्ग खूप पवित्र आहे, जो मार्ग खूप श्रेष्ठ आहे. मग प्रश्न बऱ्याच आपल्या युवा कॉन्फरन्समध्ये विचारला जातो की भ्रष्टाचार संपणार का, भ्रष्टाचार कसा होतो. भ्रष्टाचार 2 प्रकारानं होतो. एक सिस्टमचा भ्रष्टाचार आहे आणि एक माणसाच्या चरित्राचा भ्रष्टाचार आहे. सिस्टमचा भ्रष्टाचार, सिस्टम अपग्रेड केली भ्रष्टाचार संपतो. रेल्वेची रिझर्वेशन्स पूर्वी जोपर्यंत ऑनलाईन नव्हती तोपर्यंत त्याचा काळाबाजार सुरू होता, भ्रष्टाचार होत होता.
सिस्टम अपग्रेड झाली, आता भ्रष्टाचार संपला. 7/12 आता ऑनलाईन झाला. 7/12 तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतो. सिस्टम एक झाली, त्याच्यातला भ्रष्टाचार संपला. पण मग दुसरा प्रश्न येतो, मग भ्रष्टाचार कुठं येतो? जो स्वतःचा जमीर विकतो, जो स्वतःचा आत्मा विकतो, आपल्या पदाचा वापर दुर्दैवानं दुसऱ्या गोष्टीसाठी करतो, तिथं भ्रष्टाचार म्हणजे माणसाच्या चरित्राचा भ्रष्टाचार. असं म्हटलं जातं की भ्रष्टाचार कोण करणार नाही शेवटपर्यंत, दमछाक न होऊ देता. म्हणजे भ्रष्टाचाराचं अंग होणं आणि भ्रष्टाचाराचं बळी होणं, याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा बळी होणं याचा अर्थ की मला 8 दिवसामध्ये माझं एखादं सरकारी डॉक्युमेंट पाहिजे, मी खूप आगतिक होतो आणि मी देऊन बसतो, मी भ्रष्टाचाराचा बळी ठरतो. पण भ्रष्टाचाराचं अंग न होणं याचा अर्थ की मी त्या ठिकाणी असेल आणि माझ्याकडे जो कोणी आला असेल आणि त्याला 8 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट पाहिजे असेल तर मी ते उपलब्ध करून देणार मला, कारण माझं ते कर्तव्य आहे. म्हणजे मी भ्रष्टाचाराचं अंग न होणं हे ते चांगल्या अधिकाराचं लक्षण आहे. मी बळी होऊ शकतो पण अंग होणार नाही. मग चारित्र्य आणि शील याच्यामधला फरक आहे. आम्हाला शीलवान व्हायचं आहे, भ्रष्टाचार करायचं नाही याचा अर्थ काय? शील आणि चारित्र्यामध्ये फरक आहे. शील हे आतून येतं आणि चारित्र्य हे बाहेरून येतं. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावर एखादी नोट पडली आहे, चारित्र्यवान माणूस काय करतो की इकडं तिकडं कोणी बघत नाही आणि मग हळूच त्या नोटेवर पाय ठेवतो आणि मग ते घेतो. गवा बेहरेंचं एक वाक्य खूप सुंदर आहे. गवा बेहरे असं म्हणतात की माणूस तोपर्यंतच ब्रह्मचारी आहे की जोपर्यंत त्याला संधी मिळत नाही. हे त्यांचं वाक्य आहे, पण मी तसं म्हणत नाही. चारित्र्यवान माणसं तीच असतात की संधी मिळाली की नक्की करतात. चारित्र्यवान पण शीलवान माणसं कोणत्याही परिस्थितीत पतित होत नाहीत. जरी संधी मिळाली तरी त्यांचं ब्रह्मचर्य भ्रष्ट होत नाही. असा शीलवान होणं म्हणजे माझ्याकडं कोणी बघू न गणू, माझं कोणी काही करायचं असेल तर नसं करू, मी जगणार, तो शुद्ध आणि पवित्र जगणार. हा मार्ग एकदा मी ठरवला की मला त्याच्यावरून कोणी विचलित करू शकत नाही. इतक्या ताकदीनं त्या मार्गावरून चाललं तर तो शीलवान बनून जातो. तुमच्या भाषेत शील म्हणजे चारित्र्याचा फरक फक्त आपल्याशी चारित्र्य आणि भ्रष्ट. तुम्ही हॉस्टेलवर राहताय, आई वडील तिकडे राहत आहेत. एखाद्या दिवशी आई वडील तुम्हाला भेटायला येतात. भेटायला यायच्या अगोदर तुमची मैत्रीण तुम्हाला भेटली की तुम्ही कसं वागता त्या कॉलेजच्या परिसरामध्ये तुम्हाला माहिती आहे. तुमची आवडती मैत्रीण तुमचं आणि कोण काय तुम्ही करता टिंगल टवाळ्यात तुमचं तुम्हाला माहिती आहे, काय दुनियादारी करता तुमचं तुम्हाला माहिती आहे. पण ज्या दिवशी तुमचे वडील येतात आणि हॉस्टेलवरून तुम्ही वडिलांच्या बरोबर असा गेटपर्यंत प्रवास करता, समोरून ती मुलगी आली तरी तुम्ही असे चालत असता की जणू स्वामी विवेकानंद. ह्याच्यासारखा सदाचाराचा पुतळाच जगात नाही. दिस इज चारित्र्य. वडील नसताना सुद्धा ज्या पराक्रमासाठी वडिलांनी इथं पाडवलंय तो पराक्रम निश्चलतेनं पार पाडता येणं. कारण दिदी आणि दादानं पराक्रम वयाच्या 25 वर्षापर्यंतच घडू शकतो, खूप कमी 27-28 वर्षावर. पराक्रमाच्या वयामध्ये पराक्रम न करता विचलित होऊन आम्ही दुसऱ्या दिशेला निघून गेलो तर पराक्रम निसटून जातो. पराक्रमाच्या वयामध्ये पराक्रम नाही करता आला कॉन्सन्ट्रेशननं तर दुर्दैवानं भविष्यकाळ हा अंधारात असतो आणि तो अंधारातला भविष्यकाळ आमच्या वाटेला येऊ नये असं जर आम्ही ठरवलं असेल तर 27-28 वर्षापर्यंत निसर्गानं दिलेली ही 25-27 खूप सुंदर वर्ष दिलीत. मग याच वयामध्ये पराक्रम पण दिला आहे आणि याच वयामध्ये आकर्षणाची ठिकाणं पण दिली आहेत. किती गंमत आहे बघा. म्हणजे अडथळे याच वयामध्ये. म्हणजे राष्ट्रसेवा दलामध्ये मला भाषण पण करायचं आहे आणि 3-3 वेळेला माईक पण बदलायचा आहे, तरी मला बोलायचं आहे. म्हणजे हे सगळं पार पाडून तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि तो पराक्रम मला सिद्धच करायचा आहे. तसं या वयामध्ये त्या वयाच्या अनेक प्रेरणा आहेत. त्या सगळ्या प्रेरणांना चुचकारत, दाबत, आलिंगन देत आणखीन पुढं जात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं. ते आपण मिळवाल अशी प्रार्थना. जवळजवळ 1 ते सव्वा तास मी आपल्याशी बोलतो आहे. मधून क्लासमध्ये मी येईन असं उमेश दादाला मी म्हटलं आहे, एखादं चरित्र सांगायला, एखाद्या वेळेस आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे असं मी त्याला म्हटलेलं आहे. मला जो विषय दिला होता, कारण मी आता रिटायर झालो, म्हणजे VRS घेऊन मला 4 वर्ष झाली. मी आता तुमचे क्लासरूम बघितले, ते क्लासरूम नुसतं बोटावर तो मगाशी दादा सगळं करत होतं. एका बोटावर अख्खं ते आमच्या काळात ते खडू वापरून आमचं गुरुजी झिजून गेलं. त्यांच्या माना दुखायला लागल्या. समजावून सांगता त्यांच्या हाताला काहीतरी झालं. पण आता मगाशी बघितलं इतकं स्मूथ झालं आहे तुमचं वातावरण, इतका बदल झाला आहे, इतका जनरेशन गॅप तुमच्या माझ्यामध्ये आहे. आणि इतकं असताना सुद्धा मला तुम्ही समजून घेतलं मगाच्यापासून. तुमच्या योग्य होतं की नव्हतं
तुम्हाला अनुकूल होतं की नव्हतं, तुम्हाला दिशा देणारं होतं की नव्हतं मला माहीत नाही, पण हा एक माझा संवाद तुमच्याशी होता. माझी मुलं तुमच्या वयाची आहेत, मला काळजी तुमची आहे बाळानं, की तुमच्यासाठी एक चांगलं जग या तुमच्या आजूबाजूला तयार व्हावं आणि तुम्ही त्या चांगल्या जगाचे खांदेकरी व्हावं, हे माझं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न घेऊन ही रयत आणि राष्ट्रसेवा दल नावाची संस्था काम करते आहे. कारण एक चांगलं जग निर्माण करायचं असेल तर एक चांगला माणूस, एक चांगला अधिकारी पुढच्यांच्यासाठी आदर्श म्हणून ठेवला जावा, ही भूमिका या दोन्ही संस्थांची आहे आणि ती यथार्थपणे व्हावी यासाठी मी आपल्याशी गप्पा मारल्या. जे आवडलं, जे योग्य वाटलं ते स्वीकारा. कारण माणसाची बुद्धिमत्ता खूप वेगळी असते. काही जणांची बुद्धिमत्ता ती चहाच्या गाळण्यासारखी असते. म्हणजे चहाच्या गाळण्यामध्ये वर असतंय ते नुसतं ते राहतंय, ते बुक्का राहतंय आणि खाली तिथे बुक्क्यातल्याचाच विचार करते, ते वर राहिले ते. म्हणजे जे इथं बोललं ते दुसऱ्याच गोष्टीचा विचार करतंय, जे सांगितलंय मर्माचं ते कधीच त्याच्यावर विचार करत नाही. ते आपण करावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाऊस गळत असताना आपण खूप चिकटून बसलेला आहात आपल्या खुर्चीला. मुलाखतीसाठी तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल किंवा मिळेल, दादांचं पुस्तक घ्या, दिशा घ्या, यशस्वी व्हा. जय हो, मंगल हो.